नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे सोमवार आणि सोमवार चालू मुंबईला आलेलो गावी लग्नासाठी. तुम्ही मागच्या व्हिडिओ बघितले असाल. आपण बॅनर लावले होते इकडे पालखी सोहळ्याचे. आणि हे आमच्या इकडे मंदिर जाधवचं मंदिर. आणि हे आमची वस्तीची गाडी आहे. गाडी असते म्हणजे संध्याकाळी 7 वाजता गाडी येते. रात्री वस्ती सकाळी 6:15 निघते. 6 वाजले 6:15 काढते इंदापूरला. इंदापूरचा आपला प्रवास आहे ऑफिसचा. इंदापूर ते जाणारा पनवेल ते जाणारा वडाला वगैरे ट्रेन पकडायची आणि उतरायचं कुर्ल्याला. कुर्ल्यावर 10 मिनिटं चालत जायचं बँड्राला BKC. हा माझा प्रवास नेहमीचा असतो. हा माझा पहिल्यांदा तुम्हाला प्रवास दाखवतो आपल्या व्हिडिओमध्ये. चला मग जाऊया. आणि सकाळचा आमची म्हणजे गावची सकाळ झाली इकडे कोंबडा आरोप एकदम असतो. पूर्ण परिसर आहे साईडला. आणि आमचं गाव आमचं इकडं वडीचं भाग आहे. शांत वातावरण. 1-2 असतील जाणारी मुंबईला मंदिर आहे इकडे, जागा इकडे आमची. आणि मस्त थंड वातावरण झाले. 6 वाजलेले आहेत. शाळा इकडे आमची. इथून जर गाडी निघूया. गाडी आहे इंदापूर गोल गाडी. डायरेक्ट जायचं आहे इंदापूरमध्ये. मग ST किंवा प्रायव्हेट रिक्षा तिकडून डायरेक्ट पनवेल टू कुर्ला डायरेक्ट ऑफिसला BKC. चला मग जाऊया पुढच्या प्रवासात. काय बोलते? थांबू बोलतात. आता वेळ लागली यायला ना. अरे बाय, लेट झाला निखिलला. आपली ही ताई त्यांची आत्या निखिलला लेट झाला. लेट उठली असेल, लग्न होतं ना घरामध्ये. चालू कर. पुन्हा चालले गावाले मुंबईकर. मुंबईमध्ये विधानाला सकाळ झोप असताना अर्धवट झोप मधून सोडून मी परत मुंबईला निघालो. माझ्या गावाकडे जी वस्तीला गाडी असते 6ची, ती 6:15ला गाडी सुटते. आणि ती गाडी म्हणजे संध्याकाळी येत असे गावाकडे संध्याकाळी 7 वाजता. आणि ती गाडी रात्रभर राहते. नंतर मग सकाळी 6च्या गाडी किंवा 6:15 वाजताच्या गाड्या जायला. गावातील मोजकी लोकं असतात. आणि मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. माझा प्रवास असा होता, माझ्या गावातून डायरेक्ट इंदापूरून जी काही ट्रॅव्हल्स वगैरे भेटेल त्यातून किंवा बसने महामंडळाच्या डायरेक्ट पनवेलवरून डायरेक्ट मग तिकीट करत रेल्वेचं डायरेक्ट मग कुर्ला जायचं. कुर्लाचा प्रवास होता डायरेक्ट BKCला म्हणजे बँड्राला. 10 मिनटं चालत किंवा 15 मिनटं चालत किंवा रिक्षाने 20 रुपयामध्ये. हा माझा प्रवास नेहमीचा असतो माझ्या आयुष्यामधला. कारण की जर मी शनिवारावर गावी आलो तर सोमवारी मी स्वतः करून निघतो. हा माझं गावचा रस्ता आहे. म्हणजे हा कळसांबडे आला इकडे माझं गाव सोडल्यानंतर. काही लोक इकडे ह्या ठिकाणी जॉबसुद्धा करतात इंदापूर शहरामध्ये. हे कळसांबडे पुढे बौद्धवाडी येत आहे. काही लोक ह्या ठिकाणी सकाळी जॉबला सुद्धा जातात. काही लोक वडापावच्या गाडीवरती किंवा रेशनिंगच्या दुकानावरती किंवा काही मेडिकलला किंवा काही डॉक्टरच्या हाताखाली जॉब करतात इंदापूर माणगाव ह्या ठिकाणी. आणि खरंच त्या लोकांना मानलं पाहिजे. ती लोकं त्या पगारामध्ये सुद्धा गावाकडं राहून आपले घर चालवतात. आणि हे आमची फेमस कोलवांची डाग आहे. डाग म्हणजे चढण, आम्ही डाग बोलतो गावाकडे आमच्या भाषेमध्ये. आणि चढणीचा भाग पाहिलं तर येताना खूप असं त्रासदायक वाटतं, पण उतरताना थोडंसं हे वाटतं की गाडी काही सटकते की काय. तसं होणार नाही, कारण का ड्रायव्हर एकदम नेहमीचे असतात. आणि इथून आमचं खाली जाताना आम्ही कोलवानला तिथं पण एक बसस्टॉप आहे छोटासा. त्या ठिकाणी पण काही लोक जॉब करतात. म्हणजे कोलवान असं गाव म्हणायला गेलं तर त्यांची पूर्वी लोक ह्या ठिकाणी जॉबला होती. म्हणजे जी इंदापूर स्टँडला जी हे आहे की खाण्यापिण्याची जी छोटंसं हॉटेल आहे म्हणजे कॅन्टीन, त्याच ठिकाणी ही लोक जॉब करतात. असं करून त्यांचं खूप असं जुनं परंपरा ही आमची शाळा म्हणजे उंबरोली गाव आहे इकडे. आणि हे डाव्या साईडला रोड गेला तो इथं गेला तळा शहरामध्ये. आणि राईटला आता जो टर्न मारतो आहे तो रोड गेला इंदापूरमध्ये. ही खरी सुरुवात झाली आमच्या शहराची. मस्तपैकी सकाळ सूर्योदय झाला होता. काहीतरी 6:30 पावणे 7 वाजले होते. आणि मस्त प्रवास शांतपणे होतो. आणि सकाळचा प्रवास एकदम खरंच एकदम म्हणजे असं म्हणायला गेलं ना तर प्रवासाची खूप मजा येते थंड वातावरणातून. आणि डायरेक्ट 11-11:30ला ऑफिसला पोचतो. हा माझा नेहमीचा प्रवास असतो. तुम्ही काही व्हिडिओ माझ्या बघितले असाल ह्या माध्यमातून.
पण खूप बरं वाटतं असा प्रवास केल्यानंतर. आणि 2 दिवस गावी गेल्यानंतर राहायलाच म्हणजे माझं मन तर येत नाही लवकर मुंबई येण्यासाठी. मग करणार काय, पोटाची खळगी भरण्यासाठी यावं लागतं सर्व काही मागे सोडून. फॅमिलीसुद्धा आता गावीच आहे. कार्यक्रम आहेत पालखीचे 9 मेला. आणि हा वातावरण असं पाहिलं ना, खरंच हे कोकणी माणसानं टिकवलं पाहिजे किंवा कोकणी जे गव्हर्नमेंट सरकार कोकणात आमदार खाते टिकवणं गरजेचं आहे. हे आमचं मंदिर आहे इंदापूर शहरामध्ये. इंदापूर गाव आहे, पुढे शहर आहे. तुम्ही तर नेहमी बघत झालं मागच्या व्हिडिओमध्ये, काही व्हिडिओ येतात माझ्या गावाकडच्या आणि येत राहणार पुढे पण. हे इंदापूरचं डाव्या साईडचे मंदिर आहे, विठ्ठल मंदिर. ह्या डाव्या बाजूला इकडे शाळा आहे, इकडे तुम्हाला माहितीच असणार काही व्हिडिओमध्ये. आणि इंदापूर शहराची आता सुरुवात झाली. इंदापूर शहर म्हटलं की आमचं गावचं शिक्षण, आमचं या ठिकाणी कॉलेज असते किंवा बाजारपेठ असते. शुक्रवार या ठिकाणी बाजारपेठ भरते आजू कालव्याच्या बाजूला तिकडे. आणि खूप असं शुक्रवारी मजा असते मार्केटला. कांदे बटाटे किंवा सर्व काही व्हेज ज्या गोष्टी असतात, मासे वगैरे, सुके वगैरे, सुकट वगैरे ह्या ठिकाणीच भरतो. एकदम शुक्रवार फुल असतो आणि खूप एकदम एन्जॉय केला जातो ह्या मार्केटला. आता जो लेक रोड मारतो डायरेक्ट मुंबईमध्ये राईट रोड जातो तो डायरेक्ट आपलं मातला सेवन म्हणजे रत्नागिरी साईड. तर आता गोवा आपल्या आधी आहे आणि इंदापूर डेपो ती गाडी जाणार आहे. डेपो झाल्यानंतर पुढे ह्याच रोडला परत यावं लागेल. तर जी काही गाडी भेटेल त्या गाडीने आपण डायरेक्ट पनवेल जाऊया. ही ज्या बाजूला लेफ्ट साईडला ट्रॅव्हल्स उभे आहेत, हे लोक आवाज नेहमी देतात की हे बाजूला आहेत ते की पनवेल 250-300 रुपये. तर गाडी जाते इंदापूरच्या डेपोमध्ये. खूप काही आठवण येते इंदापुराच्या. त्या बाजूला जो डावी घर आहे तो मोठा घर आहे, ते आमचं इंदापूर डेपो. जी कोणी तळाव विभागातले आहेत त्या लोकांना सर्वांना माहिती असेलच. आणि मी बाहेर जाऊन ट्रॅव्हल्स पकडली 300 रुपयामध्ये पनवेल, कारण सीझनचा टायमिंग होता आणि काही माणसं होती गाडीमध्ये. तर बघूया जाऊया बोलू, कारण गाड्यांना खूप गर्दी होती एस टी महामंडळाच्या. तर आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि डायरेक्ट पनवेलपर्यंत जातो आम्ही आता. गोवा हवेला मजा येते प्रवास करायला. सध्या तरी काम व्यवस्थित झालं आहे थोडंफार, पण काही काम बाकी आहे, करणं गरजेचं आहे. आणि पुढे आम्ही मग गोवा हवेला सुरुवात केली. हे आमचं कोलाड आहे, म्हणजे सुनील तटकरे साहेबांचं शहर आहे. ह्याच ठिकाणी उजव्या बाजूला जो गाव आहे एरलच्या पुढे गाव एक सुतारवाडी, त्याच ठिकाणी सुनील तटकरे साहेब राहतात. सरळ थोडं काही काम बाकी आहे इथं. ह्या ठिकाणी ब्रिजचं काम चालू आहे असं म्हणायला गेलं तर, पण कामं नक्कीच होतील पूर्ण असं मला तरी अंदाज वाटतो आहे. पण गोवा हवे सध्या छान बनलं आहे. इंदापूर ते म्हणजे पनवेलपर्यंत. पुढे माणगावला खूप त्रास होतो आहे, आपण बघितलं असेल मागील काही दिवसामध्ये खूप ट्रॉफिक होती. 3 ते दिवसभर ट्रॉफिक होती, कारण का एकदम सुट्टी पाडल्यामुळे लोक गावाकडे परततात किंवा फिरायला जातात ह्या ठिकाणी, म्हणजे रायगड, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्ग, गोवापर्यंत. तेव्हा लोकांना हा त्रास नक्कीच होतो. ह्याच्यामध्ये एक मात्र आहे, जे कोणी ट्रॅव्हल्सवाले जॉब करतात ह्या ठिकाणी, ते सुद्धा आपल्या गावाकडचीच मुलं आहेत असं म्हणायला गेलं तर. ते सुद्धा ह्याच्यामध्ये इन्कम करतात. गावी राहूनसुद्धा पार्ट टाईममध्ये हे लोक ट्रॅव्हल्स किंवा घरची पण कामं करतात किंवा छोटे लहान मोठे लोक छोटे बिझनेस करतात गावाकडे. शेतीवाडी असेल किंवा काही असेल, पण बघून बरं वाटतं. आज गोवा हवे डेव्हलप होतं, खूप आनंदाची गोष्ट आहे. काही ठिकाणी आंदोलनंसुद्धा चाललेली आहेत. आपले जवळचे मित्र ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आंदोलन करण्यामध्ये. पण काही असेल चुकी गव्हर्नमेंटची 100%, पण ते मान्य करावं लागेल, कारण का आपल्या हातात सर्व नाहीच आहे. पण बरं वाटतं हा प्रवासाला, कारण काही वर्षापूर्वी जो प्रवास 5 ते 6 तासाचा होता, तो आज प्रवास 2-2.5 तासामध्ये होतो आहे. कारण मी बघतो डेली प्रवासामध्ये, कारण प्रवास माझा नेहमीचाच असतो दर्शनाबरोबर किंवा महिन्यातून 1-2 फेऱ्या माझ्या गावाकडे असतात. पण प्रवास तर सोपा वाटतो मला तरी. ट्रेननी जर आपण आलो तर उद्या माझा प्रवास ट्रेननी होणार आहे सकाळी, विरार टू म्हणजे पनवेल टू नागोड ते इंदापूर. पण प्रवास करावा लोकांनी, कारण प्रवासामध्ये काही लोक सापडतात, काही लोक, आणि प्रवास बरा वाटतो केल्यानंतर. एक शरीराला काहीतरी ऊर्जा येते प्रवासाने, आणि प्रवासाने काही लोक नवीन याच्यामध्ये भेटतात प्रवासामध्ये, काहीतरी नवीन शिकायला भेटतो प्रवासामध्ये. पण खूप छान असं गोवा हवे झालं, कारण काही वर्षामध्ये फरक पडला आहे मला तर जाणवतं आहे. कारण काही वर्षापूर्वी
4 ते 5 तास लागायचे ते आज 2-3 तासामध्ये आपण प्रवास करतो आहे. म्हणजे शॉर्टकट पनवेल टू इंदापूर, पनवेल ते माणगाव किंवा विरार टू इंदापूर किंवा विरार ते माझं गाव. प्रवास सोपा होतो आहे आणि हा आपला गोवा अभयारण्यापुढं पुढे येईल असं वाटतं मला. आणि थोडीफार आम्हाला झोप पण येत होती आणि काहीच मिनटामध्ये गाडी एका हॉटेलला थांबली आणि आम्ही त्या ठिकाणी चहा घ्यायला उतरलो. ग्रीन पार्कचं हॉटेल आहे त्या ठिकाणी. ट्रॅव्हल्सवाले चहा घेतली, समोर चंद्रदा होते आमचे, असं होते. म्हणजे माझ्यासोबत ते गोरेगावला गेले. परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि काहीच अंतरामध्ये आमचा पनवेल येणार होता. तोपर्यंत आम्ही आरामात चर्चा करत आजूबाजूवर पण शांत बसलेले. जे कोणी अनोळखी लोकं होती, पण हे बाजूला गाव आहे इकडे बघा ना, डोंगर खोदून ह्या ठिकाणी बिल्डिंगा बांधल्या चाललेत. हे काही चुकीचं वाटतं पण ह्या गोष्टी, कारण हे असं नाही केलं पाहिजे. आणि काहीच वेळेला आम्ही वडखल ब्रिजवरती आलो. हे रॉंग वाटतं आहे बघा. हे आपल्या सुधागड जिल्ह्यातील एकदम फेमस हे आहे. या ठिकाणी ट्रॅकिंग खूप लोकं करतात. त्याच्यामध्ये फेमस सध्या वाटतं की यूट्यूबला बघतोय आपण या व्हिडिओ ह्या डोंगरावरच्या. ट्रेकर लोक ह्या ठिकाणी खूप जातात. म्हणजे फॉरेनर असतील किंवा या अभयारण्य आलं अर्नाळा किल्ला आहे तो दिसतं आहे ते उजव्या बाजूला. आणि एकदा आपला पण प्लॅन चालला ह्या ठिकाणी जायचं. अर्नाळा अभयारण्य गेल्यानंतर पुढे आम्ही प्रवासाला लागलो आणि खूप बरं वाटलं प्रवासामध्ये. सकाळचं वातावरण प्रवासाला केलं की डायरेक्ट फ्रेश होऊन डायरेक्ट ऑफिसला पण बोलता बोलता पनवेल आला आमचं. पलसपे फाटा आहे ह्या ठिकाणी. आणि असं वाटतं की गाव संपलं आहे, कारण का पहिलं असं वाटायचं नाही की गाव संपलं, पण पनवेल आल्यानंतर वाटतं की गाव संपलं आपलं आणि नवीन शहराला सुरुवात झाली. मग ते दुर्गंधीचा वास येतो आणि पुढे मग तुम्हाला सांगायला नको सिग्नल आहे ह्या ठिकाणी. ह्या ठिकाणी राईटला मंदिर आहे हनुमानाचं, मारुतीरायाचं. खूप छान असं मंदिर. मी ह्या ठिकाणी पाया पडतो. पंचमुखी हनुमान मंदिर. मी जेव्हा प्रवासात ऐकून जातो मित्रांच्या, तर आपण त्या ठिकाणी पाया पडून. आणि हा फेमस आहे मिठाईवाला, तुम्ही नक्कीच बघत असाल. मिठासवाला स्वीट कॉर्नर फेमस आहे ह्या ठिकाणी पनवेलमध्ये. हा जो राईट मारला डायरेक्ट आता आपण पनवेल स्टेशनला चाललेलो आहोत आणि काहीच मिनटामध्ये आपण स्टेशनला पोचू ह्या ठिकाणी. आणि प्रवास खरंच शॉर्टकट होतो. सकाळी जी 7 वाजता आपण ट्रॅव्हल्स पकडली ते 9 वाजेपर्यंत आपण पनवेलला आलो. 2 तासामध्ये आपण पनवेलला येतो आहे. पुढे अर्धा पाऊण तासामध्ये ऑफिसला, म्हणजे 6 वाजता मी घर सोडलं सकाळी, तर डायरेक्ट आपण 10-10:30पर्यंत ऑफिसला बसतो. जर एक सांगण्याची गोष्ट एकच, जर ह्या ठिकाणी लोकल सुरुवात झाल्या म्हणजे ट्रेन्स, तर कोकणी माणसाला जे माणगाव तळ्यामध्ये राहतात त्या लोकांना प्रवास खूप सोपा होऊन जाईल आणि गावाकडूनच प्रवास करतील. सध्या तरी लोक करतात रोह्यातून अंधेरीपर्यंत बँड्रापर्यंत, पण पुढे जाणं गरजेचं, कारण किती वर्ष झाली ह्या गोष्टीला, कारण ह्या बनणं गरजेचं आहे. माझं एकच सांगण्याचं सरकारला की ह्या लवकरच तुम्ही डबल ट्रॅकच्या ट्रेन बनवल्या पाहिजे ह्या ठिकाणी. मेमो सोडून द्या, लोकल तरी तयार सुरुवात केली पाहिजे, कारण लोकसंख्या वाढीमुळे हे करणं गरजेचं आहे. आम्ही 300 रुपये आम्ही पुढे तिकीट काढून 20 रुपयेमध्ये आम्ही पुढे चाललो स्टेशनला. काही थोडाफार नाश्ता केला आणि ही गर्दी, इथला आवाज, इथली कटकट बघून असं वाटतं गावीच राहिलं तर बरं होईल, पण करणार काय. मगाशीच बोललो की पोटाची खळगी भरायची आयुष्यभरामध्ये, तेच करायचं. आणि गर्दी पाहून अनेक धर्माची लोक ह्या ठिकाणी राहायला आलेत. पनवेल आणि मित्रांनी आम्ही ट्रेन पकडली वडाला. आणि वडाला करत आम्ही पुढे गेलो. वडाला करत नाही म्हणजे वडाला ट्रेन पकडली. मी दादाला जायचं होतं गोरेगावला. हा बाशीचा प्लेस आहे आणि खूप बरं वाटतं प्रवासामध्ये, पण थोडासा इथं मन हे होतो ह्या ठिकाणी आल्यानंतर. आणि मी उतरलो डायरेक्ट कुर्ल्यावरून चालत आपण जायचं आपल्या पुढे बँड्राला. दादा गेला पुढे वडाला उतरल्यानंतर गोरेगावला. हे सर्व सकाळचा आवाज कटकट ही बघून ना. आणि ते फेमस कॉलेज आहे कुर्लामध्ये. 10 मिनटानंतर होतं बँड्रा पोचेन. बँड्राची खाडी आहे इकडची कुर्ला साईडची, पुढे बँड्राची खाडी आहे तिकडे. आणि काहीच मिनटामध्ये मी माझ्या गेटने प्रवास केला. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे माझं ऑफिस आहे पुढे या बिल्डिंग जे टावरमध्ये. तोपर्यंत आपण असे नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू आणि छान तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, सर्वांना धन्यवाद.